गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या परिसरात अचानक आलेल्या भीषण चक्रीवादळाने धुमाकूळ घालत मोठे तांडव माजवले। या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांवरील छते व पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत। अचानक सुटलेल्या वेगवान वादळी वाऱ्यामुळे गावात एकच घबराट पसरली। वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले, तर काहींच्या घरांचे मोठे नुकसान झाले। या आपत्तीत उडणारे पत्रे लागल्याने व ढिगाऱ्याखाली सापडल्याने 8 नागरिक जखमी झालेत। ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने गडचिरोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या चक्रीवादळामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून प्रशासनाने तात्काळ घटनेचा पंचनामा करून बाधितांना आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। माझे पूर्ण नाव मनीषा अक्षय नैताम, मी वडेगाव बंध्या येथील राहणारी एक गरीब महिला आहे। काल अचानकच चक्रीवादळ आल्यामुळे मला काही सुचलं नाही। मी स्वयंपाक करत होती, मला काही कळलं नाही। मी म्हटली अशी हवा धुनी येत आहे म्हणून मी स्वयंपाकातच लागली होती। आमच्या घरावर आमच्या बाथरूमवर आणि मागचं पूर्ण कवेलू पण घेऊन गेला। असं चक्रीवादळाला कोणाला काही याचा काही अनुभवच नव्हता। काल ह्या सणाचा दिवस होता म्हणून आम्ही स्वयंपाक म्हणजे वडे भाकरी वगैरे बनवत होतो, काहीच खाल्लो नाही आम्ही। आमचा स्वयंपाकच झाला नाही। आमच्या घराचं पूर्ण कवेलू गेलं आणि सलाबाचा पूर्ण क्रॅक घेतला, तर त्याच्यामुळे झोपही रात्री झालं नाही बरोबर मच्छरामुळे। हे तुफान आलं, ते दोनच घरी दबलं होतं। आम्ही दोघं भाऊ येऊन आम्ही काढलं इथून। ते पोरगी चांगली दबली होती, पुरं इटा ती दिसत नव्हती। आम्ही काढलो, पुरं इटा होत्या तिच्या अंगावर, काही दिसत नव्हता तिला ना आम्हाला पण आम्ही असं इटा फेकलो ना, ते पोरगी भेटली आम्हाला। आम्ही तिथून खिसून काढलो, तिचा हात पाय दिसलं। त्याच्यानंतर नाही का आम्ही हात धरून खिचलो, तिच्या बक्क्याला असं पकडून, तर ते हात पकडून नाही दिला।